अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे बटाट्याची रस्सा भाजी। कुठल्याही प्रकारचं आपण वाटण न करता रस्सा भाजी कशी बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर त्यासाठी बघा मी बटाटे घेतले आहेत, उकडलेले बटाटे आहेत ते, 2 कांदे, 2 टोमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट केलेली। 2 पड्या तेल टाकून घेतोय आपण आता। मोहरी 1 चमचा, जिरे 1 चमचा, कढीपत्ता टाकतोय आपण आता। कांदे चांगले परतून झाले की आपण टोमॅटो टाकणार आहे। लसूण आल्याची पेस्ट, हिंग टाकतोय। तेलातच हिंग टाकायचा म्हणजे त्याचा सुगंधही छान येतो। टोमॅटो टाकतोय आपण आता, बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण आता। मसाल्यात आहे ना थोडी कोथिंबीर टाकतोय, थोडी नंतर टाकणार आहेत आपण। धने पावडर घेतलंय 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि मिरची पावडर घेतोय आपण 3 चमचे घेऊ। हळद अर्धा चमचा हळद घेतोय। चांगले मिक्स करून घ्यायचे मसाले, खाली चिपकू नये म्हणून ना आपण थोडं पाणी टाकणार आहे। घरगुती गरम मसाला घेतलेला आहे आपण 1 चमचा, तोही आपण आता मिक्स करून घेणार आहे। खूप छान होणार आहे आपली भाजी। आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका। ते मसाले चिपकू नये म्हणून आपण त्याचे ना थोडं पाणी टाकतोय 2-3 चमचे। झाकून ठेवू आता 2-3 मिनिटं आपण। हे बघा किती छान मसाल्याला आपलं ते तरी सुटली, पाहू शकता तुम्ही। 2 मिनिटं झाकून ठेवलं होतं। झालाय आपला मसाला आता शिजून मस्त तरी आलेली। आता आपण बटाटे टाकून घेऊ। उकडलेले बटाटे कट करून घेतले छोटे साईज मध्ये। मसाल्यांमध्ये ना चांगलं परतून घ्यायचे बटाटे। आता गॅस स्लोच ठेवलाय आपण आणि गरम पाण्याचा वापर करायचा, थंड पाणी नाही वापरायचं। दोन ग्लास पाणी गरम केलेलं आहे आपण, ते ओतून घेणार आहेत आता। भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत खूप छान लागते ही भाजी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने। बटाट्याची भाजी तर सगळेच जण करतात, पण ही आमची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करायला विसरू नका। आता झाकून ठेवू। स्लो गॅसवर आपण एक उकडी काढून घेऊ आणि झाकून ठेवू आता। भाजी आपली आता कोथिंबीर टाकून घेणार आहे।